हॅलो हॅलो. चला या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर दापिवली संघ मैदानाच्या आतमध्ये इथे इथून पाहिलं तर पूर्णपणे चांगल्या प्रकारे फिल्डिंग सेटल करत असताना थोडीशी मी त्या म्हणेन चर्चा देखील करते एकमेकांच्या सोबत. पहिलीच मॅच आहे, पहिल्या मॅचसाठी सध्या तरी गेम प्लॅन आखले जातात. पहिल्याच मॅचसाठी इथून पाहिलं तर सध्या तरी काहीतरी षडयंत्र रचण्याचं काम मी तर म्हणेन आई एकविरा दापिवली संघ करतोय. चला मॅच लावते सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. गणपती बाप्पा समोर नतमस्तक होऊन आपण करूयात पुन्हा एकदा या स्पर्धेत सुरुवात आणि जाऊया त्या पहिल्या मॅचच्या दिशेने जिथे पहिलाच सामना पाहायला मिळतो. एका बाजूला शिवप्रेमी भिन्नारपाडा संघ ज्या संघाने टॉस जिंकला सकाळच्या सत्रामध्ये आणि पहिलाच मी तर म्हणेन हा धाडसी निर्णय अर्थातच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय आहे त्यांचा. आणि आता दुसऱ्या बाजूने पाहिलं तर अगदी फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर याच परिसरातील एक नामांकित संघ अर्थातच एकविरा क्रिकेट संघ दापिवली संघ. दोन्ही संघांना देऊयात जय हनुमान क्रिकेट संघ ढोके यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. दोन्ही सलामीवीर ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एका बाजूने पाहिलं तर विजय आणि त्यांच्या समवेत किरण आहेत. खरं तर सातत्याने हे दोन्ही खेळाडू भिन्नारपाडा संघासाठी नेहमीच खोऱ्यानं धावा जमा करतात आणि पुन्हा एकदा या मैदानावरती ते दोन्ही खेळाडू मध्ये एंटर झालेत. खरं तर एका एकमेकांच्या सोबत नक्कीच थोडीशी चर्चा केली आहे. सामना पाहिला तर 5 षटकांचा आहे. अगदी 5 षटकांचा हा सामना. अगदी दोघांमध्ये चर्चा झाली असेल. अगदी दोघांमधून एखाद्याला अटॅक करायचा परंतु एकाला शांत थांबायचा आहे, एकाला शेवटपर्यंत खेळ चालवायचा आहे. परंतु इथून मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा पाहूयात. यस खरं तर अगदी भरपूर चांगली आतापर्यंत फिल्डिंग मी तर म्हणेन सेटल केली. पॉवर प्ले अगदी पॉवर प्लेच्या बाहेर अर्थात 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केले गेलेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. अगदी ज्या प्रकारे अशा प्रकारचे जेव्हा फिल्डिंग सेटल केले जाते तेव्हा नक्कीच गोलंदाज सातत्याने अगदी बॅट्समनच्या अगदी समोर चेंडू गोलंदाजी करतात. इथून एकविरा क्रिकेट संघ दापिवली यांच्या माध्यमातून पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विशाल यांना आपण पाहतोय. मॅचला होती सुरुवात. पहिलाच या ठिकाणी हा सामना पंचांना विनंती असेल 1 मिनिट आपण थांबायचं आहे.
पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली परंतु तदनंतर कमबॅक झाले गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर खेळपट्टीवरती अगदी लेफ्ट आणि राईटी हे दोन्ही बॅटर आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर विजय आणि किरण. मॅच ऑन. सध्या तरी किरणसाठी आपण पाहतात फिल्डिंग सेटल कशा प्रकारे केली आहे. इथे आपण पाहतात हा चेंडू मी तर म्हणेन यस कदाचित पंचांनी या ठिकाणी हाईट फॅक्टर पाहिलंय आणि लगेच सांगितलंय या ठिकाणी हा नो बॉल आहे. आणि इथून सध्या तरी मी तर म्हणेन एकविरा क्रिकेट संघ दापिवली या संघाच्या माध्यमातून थोडीशी मी तर म्हणेन खराब सुरुवात अडखळत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि त्यावरती या 4 धावा. अर्थातच सकाळच्या सुरुवात नशिबाची साथ मिळते. अर्थातच या मिळतील 5 धावा. बॅटिंग करत असताना भिन्नरपाडा संघ सध्या तरी दमदार सुरुवात करतोय. दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक अकाउंट हे चौकारानं ओपन केलंय. यास फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा हा चेंडू ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी. इथे गुडले स्पॉटचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं मी तर म्हणेन हा चेंडू वळण घेणारा चेंडू. इथून हा निर्धाव बॉल डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती जास्त काही करू शकले नाहीयेत फलंदाज किरण. टीमची टोटल 10. पुन्हा एकदा फुल लेन जागा बनवल्या फटकासाठी. अप्रतिम हा स्ट्रोक. बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धमाकेदार सुरुवात आणि आजच्या दिवसातील हा पहिला दमदार हिट, हा पहिला बिग हिट, पहिला षटकार. इथून किरणच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. अप्रतिम या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं या ठिकाणी. फुलर लेन तुम्ही कोणत्या दिशेने खेळू शकता आणि तदनंतर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवलं. इथे आपण पाहता शॉर्ट आपण बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फुटचा वापर इथे जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यस 22च्या माध्यमातून या ठिकाणी 1 धाव मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 17 धाव फलकावरती. या ठिकाणी फलंदाज आपण पाहतायत किरण शिंदे यांना पण पाहतायत. जर का किरणनं लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का लगावले तर बबलू दादा मस्कर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा एक कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर सकाळच्या सुरुवात मी तर म्हणेन बबलू दादा यांच्या माध्यमातून ATM ऑन झालाय आणि या ठिकाणी शॉट प्लेन तिथे आपण पाहतात फटका अप्रतिम. बॉलला अगदी बॅटपण स्ट्रोकनं माध्यमातून बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बॉल सीमा पार 4. आमच्यापासून रजा घेत आहेत त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर दिनेश दादा भोईर त्यांचा खरं तर आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. पहिला षटक इथनं कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर शिवप्रेमी भिन्नारपाडा संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्यात. धमाकेदार सुरुवात बॅटिंग करत असताना भिन्नारपाडा संघाच्या माध्यमातून पाहिलेत. दोन्ही फलंदाजांनी सध्या तरी चांगली सुरुवात केली आहे आणि किरण यांच्यासाठी मित्रमंडळांना संधी आहे. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर का किरणने लगावले तर बबलू दादा मस्कर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचा एक कॅश प्राइज आहे. संधी आहे ठिकाणी मित्रमंडळांनी किरण यांच्यासाठी संधीचं सोनं केले जाईल का या सकाळच्या सत्रात. लगातार 3 बॉलमध्ये 3 बिग हिट आले तर नक्कीच 5,000 रुपयाचा मानकरी हा फलंदाज राहू शकतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 P2चे हे षटक. गोलंदाज तनिष. चला या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. इथे पहिलाच बॉल तनिष यांचा सरळ आपण पाहिलं तर अगदी फुलर लेंथ होता परंतु इथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहेत तनिष. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहतोय अगदी चांगला एफर्ट होता. बॉल रिलीज केला त्यानंतर पुन्हा एकदा रिदम पकडलाय हा चेंडू पकडण्यासाठी आणि त्यानंतर हा चेंडू डॉट आलाय.
आताचा हा बॉल फुल लेन गॅप मध्ये बॉलला पाठवलाय तिथे आउटफील्ड फास्ट आहे खेळाडू पोहोचले होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर किरण शिंदे त्याच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा बॉल सीमा पार 4 धावा. सध्या तरी या सकाळच्या सत्रामध्ये किरण सध्या तरी ऑन होतोय फायर होतोय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लेन बॉल अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि इथून आपण पाहतायत या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आतापर्यंत 25 धावा फलकावरती आहेत म्हणजेच स्वप्नवत सुरुवात झाली या ठिकाणी. शॉर्ट ऑफ लेन बॉल संधी आहे या ठिकाणी मोठा फटका खेळण्याची आणि संधीचं सध्या तरी केलंय सोनं. बॉलला पुन्हा एकदा गॅप मधून काढलाय आणि बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय फरार. आणखीन 4 धावा चौकार. दोन षटकांचा खेळ इथं कंप्लीट झालाय. पॉवर प्ले मध्ये धमाकेदार बॅटिंग झाली आहे. खरं तर जी सुरुवात पाहिजे होती शिवप्रेमी भिन्नरपाडा संघाला ती सुरुवात मिळाली मैदानाच्या आतमध्ये. चांगली मी तर म्हणेन ही सुरुवात झाली आहे. दोन्हीही सलामीवीर फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. किरणचा विचार केला. किरणनं बॅटिंग करत असताना 10 चेंडूंचा सामना केला आणि 10 चेंडूंमध्ये तब्बल आतापर्यंत 24 बनवला. परंतु दुसऱ्या बाजूला विजय चांगली साथ देतोय तो म्हणजेच किरणला. 3 बॉलचा सामना विजयनेही केलाय. विजयच्याही बॅटमधून जवळ 9 धावा आल्यात म्हणजे चांगली बॅटिंग. इथे हा चेंडू अगदी यॉर्कर लेन सन्मान देण्यास भाग पाडलाय. अगदी चांगल्या चेंडूने इथून सन्मान दिलं जातं आणि खराब चेंडूवरती प्रत्युत्तर देखील करण्याचं काम सध्या तरी शिवप्रेमी संघ करत असताना अगदी शिवप्रेमी भिन्नरपाडा खरं तर मोठे नाव आहे परंतु सध्या तरी मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. सामना पण पाहतोय सध्या तरी एक्स्ट्रा पूल मधली ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये सध्या तरी आतापर्यंत शिवप्रेमी भिन्नरपाडा संघाने चांगलीच कामगिरी केली आहे. आताचा हा चेंडू कदाचित गोलंदाज यश गायकर यांच्या हातातून हा चेंडू निसटला आणि त्यानंतर हाईट फॅक्टर भरपूर जास्त होता. लगेचच पंताने सांगितलंय नो बॉल आहे. आतापर्यंत मी तर म्हणे नाही एकविरा क्रिकेट संघ दापोली संघानं जवळ 2 नो बॉल फेकलेत. इथे चांगली माहिती देत असताना आमचे साथी स्कोरर भावेश भुईर यांना पण पाहतोय. खरं तर यंगस्टर आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली माहिती येते. फ्री हिट फुल लेंथ बॉल फ्री हिटचा चेंडू आहे. इथे फटका फसला परंतु इथून फलंदाज बाद होऊ शकत नाही. अगदी फ्री हिटच्या चेंडूवरती फक्त रन आउटच केले जाईल आणि इथून पाहिलं तर कॅच देखील ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर पाहिलं तर इथे देखील एक धाव मिळेल. सातत्यानं आपण पाहताय धावा जमा करण्याचं काम सध्या तरी या सकाळच्या सत्रामध्ये शिवप्रेमी भिन्नरपाडा संघ करतोय. अगदी ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळते. सध्या तरी चांगला लाईव्ह टेलिकास्ट MTC यांच्या माध्यमातून केला जातोय.
मॅच ऑन लगेच करायच्या या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघांना मी विनंती करू. येस ऑन साइडला खेचलाय फटका इथे फसलाय तिथे खेळाडू पोहोचले होते शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप या ठिकाणी पाहायला मिळते परंतु नक्कीच चांगली फिटिंग पाहायला मिळाली. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये सध्या तरी पायांचा वापर अगदी फुटवर्क चांगला होता या ठिकाणी. ॲक्शन रिप्ले आपली अगदी स्क्रीनवरती पाहतोय MTC वरती कॅच होती परंतु तिथे कॅच जमली नाही परंतु शेवटच्या मुवमेंटला आपल्या टीमसाठी चांगल्या धावा मित्रमंडळी वाचवल्यात. रिबसचा फटका नेत्रदीप फटका दुधारित तलवार चालवण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय विजय यांच्या माध्यमातून. आता विजयच्याही बॅटमध्ये चांगल्या धावा येतात आणि हा देखील बॉल सीमारेषा बाहेर 4 धावा. अगदी आतापर्यंत पाहिलं तर तिसरं षटक सुरू आहे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 44 धावा फलकावरती. 44 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा वन्स अगेन तशाच प्रकारचा फटका आणि तशाच प्रकारचा मित्रमंडळ रिझल्ट येतोय. हा देखील बॉल बॅक टू बॅक बाउंड्री यांच्या बाहेर पुन्हा एकदा 4 धावा. अगदी या ठिकाणी शिवप्रेमी भिन्नारपाडा संघ सध्या तरी आहे एकविरा दापिवली संघाच्या गोलंदाजांवरती तुटून पडलेत. प्रत्येक गोलंदाजावरती आपण पाहिलं तर अगदी सातत्याने पाहिलं तर धावा जमा करतात. प्रत्येक गोलंदाजाला इथे मार पडलाय. आताचा हा चेंडू चांगला आहे अगदी यॉर्कर लेंथ अगदी क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न परंतु तदनंतर हा निर्धाव चेंडू पाहता पाहता षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेला या ठिकाणी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शिवप्रेमी भिन्नारपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 या धावफलकावरती. अगदी या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी तब्बल 48 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्टअप होती आणि पहिल्याच मॅचमध्ये सध्या चांगली कामगिरी करत असताना संपूर्ण मित्रमंडळ भिन्नारपाडा संघ ओपनिंग प्लेयर्स जे आहेत ते फार महत्त्वाचे असतात. त्यांच्याकडनं जर का चांगली सुरुवात झाली तर मग ते थांबायचं नाव घेत नाहीये आणि इथून आता सध्या तरी विजय आणि किरण आता थांबायचं नाव घेत नाहीयेत. सातत्याने मोठमोठे फटके खेळतायत. विजयच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर 8 बॉलमध्ये 20 धावा आल्यात आणि दुसऱ्या बाजूला ताबडतोड फलंदाजी काय असते हे दाखवत असताना किरण शिंदे 12 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 25 धावा आल्यात. मॅच ऑन षटक क्रमांक या ठिकाणी 4थे गोलंदाज तनिष यांना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती मात्र बोलवण्यात आलंय. तनिषांचा हा चेंडू यस पंचांचा इशारा नोचा आलाय आणि तिथे पाहिला तर आता इथून आणखीन काही धावा मिळतील. आणखीन 4 धावा म्हणजेच 1+4 पुन्हा एकदा नशिबाचा पंचा आता इथून खुलतोय. ॲक्शन रिप्ले हाईट फॅक्टर भरपूर होतं परंतु यष्टांच्या मागे अगदी कीपर त्यांच्याकडे देखील थोड्या चुका झाल्या आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. फ्री हिटचा चेंडू होता समोर आणि त्याला देखील समोरच पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर किरण शिंदेच्या बॅटमधून षटकार. फ्री हिटच्या चेंडूवरती अगदी पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि पहिल्याच मॅच मध्ये मी तर म्हणेन धावसंख्येचा डोंगर आतापर्यंत उभारण्याचं काम शिवप्रेमी भिन्नार संघ करतोय. अगदी भिन्नारपाडा संघ या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये चांगली सुरुवात करतोय. आणखीन एक व्हाईट बॉल परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर दापिवली संघ सध्या तरी या मॅचमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये मी तर म्हणेन थोड्या चुका करत असताना 60 धावा धावफलकावरती आहेत. आताचा हा चेंडू अगदी बॅटची एज परंतु यष्टांच्या मागे डायरेक्ट जरूर दिलं होतं परंतु इथे नक्कीच मी तर म्हणेन निशाणा चुकीचा आलाय. जर का डायरेक्ट हिट केलं असतं तर इथे पहिला विकेट मिळाला असता. सध्या तरी दापिवली संघ इथून पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. पहिला विकेट कोणता गोलंदाज या ठिकाणी मिळवून देईल टीम दापिवली संघाला सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधात आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. आताचा हा चेंडू अगदी लोवा फुलटा होता. ऑन साईडला पण पाहतायत सरळ टर्न केलाय. अगदी खेचून मारला होता परंतु
परफेक्ट बॅट अँड बॉलचा संपर्क मित्रमंडळी व्यवस्थित आला नव्हता आणि इथून याही बॉलवरती आणखीन एक सिंगल पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती धावा जमा करण्याचं काम शिवप्रेमी बिन्नारपाडा संघ करतोय. टीमची टोटल 62 धावा. पुन्हा एकदा फुलरलेन परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या घडतंय का? यस, पंचांचा इशारा वाईड आलाय आणि त्यावरती या 4 धावा जबल मी तर म्हणेन 15 ते 20 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. त्या म्हणजे एकविरा दापिवली संघांना आणखीन या ठिकाणी 5 धावा मिळतील. धाबा आणि धाबाच पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी ज्येष्ठांच्या मागे विशाल यांना आपण पाहतोय. सध्या तरी त्यांच्या माध्यमातही देखील चुका झाल्यात. बॉल अडवायचा होता परंतु बॉल भरपूरच बाहेर होता आणि तिथे पाहिलं तर यस, आताचा हा चेंडू मात्र व्हेरिएशन दाखवत असताना तनिष सध्या तरी या मॅच मध्ये व्हेरिएशन दाखवण्याची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा स्लो झाला. अगदी गतीमध्ये परिवर्तन करून फेकलेला हा चेंडू तनिषनं डॉट बॉल. पुन्हा एकदा स्लोवर वन बॉल, पुन्हा एकदा स्लो बॉल आणि आता इथून मात्र हा पहिला विकेट मात्र मिळवून दिलाय गोलंदाजी करताना. यस, तनिषनं पंचांचा इशारा वाईड आहे. एक अवांतर धाव मिळाला परंतु महत्वाचा फलंदाज ज्यानं खोऱ्यानं धाबात जमा केला अर्थातच किरण, त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय टीम शिवप्रेमी बिन्नारपाडा संघाला. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहतोय आपण. खरं तर वाईट बॉल होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला परंतु तदनंतर पाहिलं तर इथून अगदी क्रीज पासून भरपूर बाहेर होते. तिथून पुन्हा एकदा मागे येण्याचे संधीच नव्हते आणि तिथे रनआउट मात्र केलं गेलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ. शॉर्ट ऑफ लेन बॉल परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी मी तर म्हणेन साधारण क्रिकेट खेळलं जातं. ज्या प्रकारे आपण आपल्या घरच्या मैदानावरती सराव करतो सातत्याने आपण बॉल सोडतो आणि सध्या तरी या मॅच मध्ये तसंच काहीतरी पाहायला मिळतंय. नक्कीच इथून सातत्याने धावा आणि धावाच पाहायला मिळत आहेत. अगदी दापिवली संघ सध्या करतोय काय? आणखीन मी तर म्हणेन एक्स्ट्राच्या स्वरूपात या 5 धावा मिळत आहेत. नक्कीच मॅच झाल्यानंतर किती एक्स्ट्रा धावा आल्या त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. इथे हा चेंडू चांगला आहे परंतु फटका देखील तेवढाच चांगला आहे. अगदी बॉलला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 20 शेप मध्ये पाठवलंय लॉंग ऑफला. तिथे पाहिलं तर एकच धाव मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 74 धावा धाव फलकावरती. पहिल्याच मॅच मध्ये उच्चांक गाठत असताना टीम शिवप्रेमी बिन्नारपाडा संघ. आतापर्यंत या गोलंदाजाने 10 चेंडू फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. आताचा हा चेंडू फटका अप्रतिम आहे. अगदी रिव्हर्सचा हा फटका सातत्याने म्हणून पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये. विजयने या मॅचची धुरा सांभाळली आहे. त्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. या ठिकाणी 6 धावा आहेत माफी असावी. यस, पंच शेवटच्या बॉलवरती 4 की 6 आहे. 4 आहे ना? यस, ओके. पाहता ठिकाणी षटक क्रमांक 4 हे कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 78 धावा आतापर्यंत. 78 धावा आतापर्यंत पाहिलं तर जवळजवळ या 4 षटकांमध्ये एक्स्ट्राच्या धावा जर का पाहिल्या तर आणि जेव्हा पहिला सत्र समाप्त होईल तेव्हा ज्या काही एक्स्ट्रा धावा आहेत त्या नक्की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. आणि आतापर्यंत जवळजवळ 16 धावा या एक्स्ट्राच्या मदतीने दिलेल्या आहेत. शेवटचं षटक. पहिला झॉल फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला पण पाहताय ढकललाय परंतु तिथे डीप मध्ये खेळाडू आहेत
चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता इथून सध्या तरी या शेवटच्या षटकात दापिवली संघ चांगला क्रिकेट दाखवतोय. पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचले टीम शिवप्रेमी बेंडारपाडा संघाची धाबा संख्या 79 धाबा 79. अगदी याही ओव्हरमध्ये जर का 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर पहिल्याच मॅच मध्ये 100 पार होईल. फुल लेंथ बॉल. यस, या ठिकाणी आपण पाहतोय LBWच्या माध्यमातून इथून फलंदाज बाद घोषित केलाय. यस, बॅट्समन आउट. या ठिकाणी गुरुनाथ बॅक टू दी विजय आहेत माफी असावे. विजय बॅक टू दी पॅव्हिलियन. हॅलो, अगदी इथून 79 धावा संख्येवरती हा दुसरा धक्का लागतोय. पहिला धक्का पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून बॅटर आउट झाले, परंतु सेकंड विकेट मात्र एलबीच्या माध्यमातून आलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पुल केलाय. पहिलाच बॉल सक्सेसफुल ठरतोय. अगदी मयूर पहिल्याच बॉलवरती मात्र बिगिट करतोय. 6 धावा मिळतील. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुन्हा एकदा 12च्या वेगानं पुढे जाताना पाहायला मिळेल. तब्बल 85 धावा 85 रन्स. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आताचा हा चेंडू बॅकफुट वरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न इथून जरूर केला होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या षटकात आतापर्यंत मित्रमंडळानं सोमनं चांगली गोलंदाजी केली. अगदी सोहमला पाहतोय आतापर्यंत 4 बॉल मध्ये अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केल्या. शेवटचे 2 बॉल आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत आणि तिथे आणखीन एक मित्रमंडळानं चूक केली गेली. सोपी कॅच होती परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये तिथे खेळाडू होते. जणू काही त्यांच्या डोळ्यावरती सूर्यदेवताची किरण आली आहे आणि तदनंतर इथे कॅच ड्रॉप. नेक्स्ट मॅच रेग्युलर गटातली मात्र पहिली मॅच असेल. चला, दोन्ही संघ जुबिली बी संघ आणि RD11 चांदप संघ दोन्ही संघांचे कर्ण जर आपण टॉस साठी कॉम्बॉक्स समोर यायचं आहे. इथे टॉस केले जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. टीमची टोटल 87 धाबा. शेवटचा बॉल. इथे हा शेवटचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि तदनंतर हा निर्धाव चेंडू. खरं तर पाहता पाहता या ठिकाणी सत्र पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या सत्रात पहिल्या 5 षटकांमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर या पहिल्याच मॅच मध्ये मित्रमंडळाने उच्चांक गाठलाय. सर्वाधिक धाबा संख्या बनवण्याचा मित्रमंडळाने आतापर्यंत रेकॉर्ड केलाय. जबरदस्त 17 एक्स्ट्रा धाबा इथून खर्च केला गोलंदाजी करत असताना दापिवली संघानं. अगदी बॉलिंग कार्ड आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. पहिला षटक पाहिलं तर विशालनं फेकला. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धाबा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर तनिषनं जबरदस्त 2 षटकं फेकली. दुसरा षटक आणि चौथा षटक त्याने त्या 2 षटकांमध्ये जबरदस्त आपण पाहिलं तर 44 धाबा त्यांना 2 षटकांमध्ये खर्च केला. व त्यानंतर यश गायकरनं पहिला एक षटक फेकत असताना त्याने 13 धाबा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकात अगदी सोहमनं चांगली कामगिरी केली आहे. अवघ्या त्यांना 9 धाबा खर्च केल्या. अशा रीतीनं पाहता पाहता 5 षटकं कंप्लीट झाले आणि 78 धाबा बनल्या. 87 धाबा बनल्या गेल्या आणि आता 88 धाबा संख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजेच एकविरा दापिवली संघाच्या समोर. बी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आम्ही RD11 टीम RD11 चांदप. चला लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं टॉस साठी. चला, RD11 चांदप संघ आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. आज पाहिलं तर जवळजवळ या मैदानावरती 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना रेग्युलर आहे. पहिला सामना एक्स्ट्रा गटातील आहे व त्यानंतर आता इथून रेग्युलर गटाला सुरुवात होईल. पहिला सामना जुबिली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट RD11 चांदप आहे व त्यानंतर दुसरी मॅच जय मल्हार इनगाव त्यांच्या अगेन्स्ट कुलगाव बी आहे. तिसरी मॅच जय मल्हार शिरगाव डिंगडोंग कासगाव या दोन्ही संघांच्या माध्यमातून व चौथी मॅच जांभिवली बी आणि जांताराज असेल. या सर्व संघांना आम्ही विनंती करू आपण इनिंग ब्रेक मध्येच टॉस साठी यायचं आहे. चला, जुबिली टीमचे कॅप्टन आलेले आहे या ठिकाणी.
चला या चांदप टीम आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. यस कॅप्टन आलेले आहेत. या वेलकम, आपलं स्वागत आहे. हॅलो, या ठिकाणी टॉस केला जातो. या ठिकाणी व्यासपीठावरती खरं तर देवीदास भुईर यांच्या शुभसे या ठिकाणी टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच एका बाजूनं जोमिली बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिली तर अन्वी RD11 चांदप संघ. खरं तर या संघाला पुरस्कृत केलंय ते म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके खरं तर पिंपळी गावाचे उद्योजक केतन संभाजी शेळके यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. लगेच जाऊयात या सेकंड इनिंगच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्रामध्ये 87 बनले गेले आणि आता 88 धाबा संख्येचा पाठलाग केला जाईल की धाबा रोखल्या जातील. आता धावतं विवरण आपण ऐकूयात. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूयात व्हॉइस ऑफ माणिकवली बदलापूर आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच प्रसाद सबारे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता मॅचला सुरुवात. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कुलस्वामींनी एकवीर मात्र नमन करून मॅचला आपण सुरुवात करतोय. मोठा फटका पार मिळेल लॉंगाला क्षेत्र
वरती जोडले गेल्यात. दणदणीत सुरुवात म्हणावी लागेल. शिवप्रेमी विनारपडा विरोधात आई एकविरा दापिवली एक नौका संघ मात्र वरती खेळतोय आणि चौकार खर तर वसूल केलाय. अजून एक मोठा फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. बॉल सीमा पार. षटकार. त्यालाच क्रिकेट म्हणतात. फुलटॉस बॉल होता तिथे बॅटर मिस झाला आणि अखेर आता चांगला चेंडूचा भरपूर समाचार इथे घेतलाय. जयेश चबाटपुत्र एक चौकार तर एक षटकार. त्यामुळे धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. विपरीत कालीन विनाश बुद्धी असं म्हटलं जातं. खरं तर रिव्हर्सचा फटका लगा तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हणत असतो आपण. कारण इथे देखील रिव्हर्स एकवटण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मेल. दोन नामांकित पंच मैदानावरती तुम्हाला पार मिळतील. कल्याण ग्रामीणचे योगराज बुटेरे तर त्याच्या साथीनं बदलापूर वांगणीचे पंच डी के दत्ता कडव मैदानावरती उभे आहेत. सिंगल मिळतीये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरकला. जजमेंट खराब त्यामुळे कॅच ड्रॉप. खर तर विशाल गायकर यांच्यासाठी एक कॅश प्राइज येतोय. खर तर बदलापुरातील एक नामांकित पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे. पलक केले पण या नावानं कित्येक संघ बांधत असतात. ते आमचे बाळूदादा बोराडे हिरंजाण यांच्याकडून विशाल गायकरसाठी कॅश प्राइज आहे. जर या धावा विशाल गायकरनं चेस केल्या तर त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बालू बोराडे यांच्या माध्यमातून तापिवली संघ मैदानावरती खेळतोय. तापिवली म्हटलं की नो डाऊट रुपेश गायकर असतील, मच्छिंद्र गायकर, भरपूर साऱ्या खरं तर चांगला क्रिकेट त्यांचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघ आतापर्यंत खेळत आहेत. आई एकविरा क्रिकेट संघ दापिवली षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 15, या ओव्हरमध्ये 12, 16 आल्या होत्या माफी असावी. या ओव्हरमध्ये 12, त्यामुळे धावफलक 29 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड विकेट. या वेळेला देखील पहिला बॉल. षटक क्रमांक 3 गुरुदास गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा दाखल होतोय. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 ओव्हरचा पॉवर प्ले आता संपलाय. त्यामुळे सर्कलची पाबंदी संसारबंदी पूर्णपणे पंचांनी हटकून लावली आहे या मॅच मध्ये. राऊंड विकेट. इथे देखील पंचांकडे दाद मागितली होती. खरं तर यॉर्कर चेंडूची हाताळणी इथे करण्यात आली त्यामुळे पंचाचा इशारा येतोय लेग पास च्या माध्यमातून एक सिंगल मेल. धावफलक 30 या आकड्यावरती आपण जरूर पाहतोय. सलग 2 बॉल गुरुने चांगले टाकले त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल 30 या आकड्यावरती. आतापर्यंत धावा तुम्हाला पार मिळतील. अजून 58 धावा इथून चेस करायच्यात. फुलटॉस होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये वाराच्या वेगाने पोहोचतील परंतु क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. राऊंड विकेट. हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेतील 2-2 परंतु बॉल सीमा पार. चौकार. विशाल आणि जयेश दोघेही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतात का बॅटिंग करतात. सलगचे 2 चौकार आता वसूल केलेत. आडवा बाटनं खेचायचं होतं नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल जयेशच्या माध्यमातून. या वेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता
पाहिलं होतं पंचांकडे आशीर्वाद नजरेने की हा चेंडू वाईड एका परंतु पंच सहमत नव्हते. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. यावर मध्ये चांगलं कमबॅक केलं गुरुदास गुरुच्या माध्यमातून, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 9 धाबा खर्च करत असताना गुरुला आपण पाहिलं या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ देखील आता संपन्न झालाय. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अजूनही 50 धाबांची गरज आहे. 12 बॉल 50 धाबा इथून चेस करायचे. विजय बनवटे आले बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच जोबेली ब बनाम अन्वी RD11 जनमान चांदप या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. आमचे मित्र आतिश भंडारी यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या साथीनं रवी भोईर, अनिल भोईर, जयेश झाटे, मुकेश बोराडे असतील. आपलंही स्वागत आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराला आहे. फुल टॉस बॉल खेचायचं होतं ऑन साईडला, खरं तर मारायचं होतं आंध्राला, परंतु बॉल गेलाय बांद्र्याला. त्यामुळे इथून विशाल गायकरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नीतू गायकर आले नवीन बॅट्समन. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना विजय बनवटे चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल लाईन खराब. तर पुल करण्याच्या तयारीत होता बॅटर, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल नाहीये. तर व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहिला पंचाच्या माध्यमातून. इथे घडले का यष्टीरक्षक खरं तर बीट झाले आणि अंपायर सिग्नल एक सिंगल मेल बॅटकट च्या माध्यमातून सिंगल इथे मिळते आहे. त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक 44 44 धावा धावफलकावरती आता जोडले गेलेत या मॅच मध्ये. फुलटॉस होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंगॉला खेळाडू उपस्थित, ऋषी पोहोचतील बॉलवरती, उत्तम फेकतात दरम्यान सिंगल मिळते. थ्रो खराब, त्यामुळे दुसरीचा प्रयत्न आता होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे एकपटल्या जातील. खरं तर ही स्पर्धा आपल्याला पार मिळतीये. जशी सुरुवात झाली काही मान्यवरांचं आगमन देखील झालंय. मधुकरजी तांबाणे, अंबेशू यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे देखील ड्राईव्ह खेळाडू आहे डीप मधून पोहोचतील, बॉलमधून फेक करतायत. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न आणि अखेर थोडंसं लेझी क्रिकेट पार मिळतोय, त्यामुळे या 2 धाबा इथे मिळतात. टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना 48 धाबा